नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसालेदार असे भरलेले दोडक्यांची भाजी। ही भाजी चवीला तर अगदी अप्रतिम होणार आहे, सोबत क्रीमी टेक्स्चर सुद्धा या भाजीला येणार आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये स्किप करू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघा। तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी या ठिकाणी बघा, मी दोडके धुवून घेतलेले आहेत आणि त्यांना मी आता शिलून घेणार आहे, त्यांच्यावरची साल काढून घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे। आता बघा, या ठिकाणी मी दोडक्यांना शिरून घेतलेला आहे आणि त्यांना अशा प्रकारे मी अर्धवट 2 भागांमध्ये चिरून घेतलेला आहे। आता या ठिकाणी मी कढई लो फ्लेमवरती गॅसवर ठेवलेली आहे। त्यामध्ये मी आता शेंगदाणे घालून घेत आहे। शेंगदाण्यांना छान भाजून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी बघा, मी साधारणतः अर्धा कप चण्याची डाळ आहे ती भिजू घातलेली आहे आणि आपल्या शेंगदाण्यांसोबत मी 1 वाटी तीळसुद्धा बघा कशी पॉप होत आहे, अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे। अगदी छान तीळ अगदी गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। जेणेकरून तीळ अगदी कुरकुरीत होऊन जाते। आता या ठिकाणी साधारणतः मी 1 वाटी बारीक किसून खोबरं घेतलेलं आहे आणि आता आपण याला छान गोल्डन होईपर्यंत भाजून घेणार आहोत। बघा, हळूहळू खोबऱ्याचा रंगसुद्धा बदलत चाललेला आहे। आता आपण हे भाजलेलं खोबरं काढून घ्यायचं आहे। आता त्यातच आपण कांदा घालणार आहोत। मी बघा कांदा छान गोल्डन होईपर्यंत फ्राय केलेला आहे। त्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकही घालून घेतलेला आहे। त्यांना सुद्धा आपण छान तव्यावर भाजून घ्यायचं आहे। आता आपण हे भाजून घेतलेलं सगळं साहित्य मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत आणि त्याची छान बारीक पेस्ट करून घेणार आहोत। आता यात मी साधारणतः 2.5 चमचा घरचा गरम मसाला घालून घेत आहे। त्यासोबतच आपण या ठिकाणी अर्धा चमचा मी हळद घालून घेतली आणि या ठिकाणी मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घालून घेतला आहे। जिरं आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे। सोबतच आपण भाजलेला लसूण, अद्रक आणि कांदा घालून घ्यायचा आहे आणि कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे। आता बघा, या ठिकाणी आपला मसाला तयार झालेला आहे। आता हा मसाला आपण उभी काप केलेल्या ह्या दोडक्यांमध्ये भरून घेणार आहोत अशा प्रकारे। आता बघा, या ठिकाणी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये आपली मसाला भरलेली दोडकी घालून घेतलेली आहेत। आणि या ठिकाणी मी जी भिजू घातलेली चणा डाळ होती ती सुद्धा मी या ठिकाणी घालून घेत आहे। बघू शकता, आपण
कढईमध्ये जे तेल गरम करायला ठेवलेलं ते अगदी छान गरम झालं तेव्हाच त्यात आपण दोडकी घालणार आहोत. थंड तेलात दोडकी घालायची नाही आहेत. आणि आता आपण याला छान परतवून घेणार आहोत. आता याला मी साधारणतः 5 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं आहे. 5 मिनिटांनंतर बघा आपली दोडकी जवळपास शिजलेली आहे. त्यामुळे आता मी पुन्हा याला 2 मिनिटासाठी झाकून ठेवत आहे. आता आपण बघू शकतो की दोडकी बऱ्यापैकी शिजली आहेत आणि यात मी साधारणतः अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. आता मी अजून साधारणतः पाऊण ग्लास पाणी वाढवलेलं आहे. हे आता जे मी पाणी वाढवलं आहे ते मी गरम करून घेतलेलं होतं. थंड पाणी घालायचं नाही. आणि बघा हळूहळू आपल्या गरजेनुसार आपण पाणी वाढवायचं आहे. आता यात साधारणतः मी 1.25 ग्लास पाणी घालून झालेलं आहे. आता भाजीत आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण भाजीला झाकून ठेवणार आहोत. साधारणतः 5 मिनिटं झालेली आहेत, पण तरी मी पुन्हा भाजीला आणखीन 5 मिनिटासाठी झाकून ठेवत आहे. आता बघा आपल्या भाजीला छान उकळ आलेली आहे. बघा भाजीचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे. भाजीचा सुगंध अगदी आपल्या स्वयंपाकघरात पसरलेला आहे. अशी आपली अगदी छान भरलेल्या दोडक्यांची भाजी तयार झालेली आहे. आता मस्त हिला सर्व करून घ्यायचं आहे आणि हिचा आस्वाद घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, आपली रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसंच व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.